31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील चौंडी गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अहिल्याबाई होळकर ज्या पुढे संपूर्ण जगासाठी लोकमाता बनल्या। त्यांना लहानपणापासूनच धार्मिक श्रद्धा, कष्ट, बुद्धिमत्ता आणि माणुसकी होती। या सर्व गोष्टींमुळेच मल्हारराव होळकर यांनी त्यांची सून म्हणून निवड केली। त्यानंतर त्यांच्या आयुष्यात खूप मोठे संकट आली। पतीचं निधन, पुत्राचं निधन, या दोघांचं निधन झाल्यानंतरही त्यांनी राज्याची जबाबदारी स्वतःच्या हातात घेतली आणि सर्वांसाठी त्यांनी आदर्श निर्माण केला। यामुळेच आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त पाहणार आहोत अहिल्याबाईंच्या कार्याने उजळलेली भारतातील 5 ऐतिहासिक ठिकाणं। नंबर 1 वर आहे काशी विश्वनाथ वाराणसी। गंगेच्या काठी वसलेलं हे मंदिर मोगल आक्रमणात उद्ध्वस्त झालं होतं, पण 1777 मध्ये लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या खर्चाने याची पुनर्निर्मिती केली होती। याचं जिवंत उदाहरण म्हणजे आजही मंदिराच्या पायथ्याशी त्यांचा उल्लेख असलेला शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो। नंबर 2 वर आहे सोमनाथ मंदिर गुजरात। अरब हल्लेखोरांनी अनेकदा हे मंदिर तोडलं, पण याला पुन्हा उभा करण्याचं साहस अनेकांनी केलं, पण ते तोडतच राहिले। पण यातही अहिल्याबाईंनी पुढाकार घेतला आणि हे मंदिर पुन्हा लोकांसाठी उभा केलं। नंबर 3 वर आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश। नर्मदा नदीच्या काठावर हे भव्य मंदिर अहिल्याबाईंनी दगडामधून कोरून नव्याने बांधलं होतं। यामुळेच आजही ओंकारेश्वर घाटावर त्यांचं स्मारक उभं आहे। नंबर 4 वर आहे रामेश्वर मंदिर तामिळनाडू। उत्तर भारतातून तर दक्षिणेपर्यंत त्यांनी अनेक मंदिरांची पुनर्रचना केली आणि रामेश्वरचे हे मंदिर देखील त्यापैकीच एक आहे। त्यांनी येथे भव्य सभा मंडप आणि गाभारा बांधला होता। आणि नंबर 5 वर आहे आपल्या महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर। गोदावरी नदीच्या उगमाजवळ असलेलं हे मंदिर, इथलं ज्योतिर्लिंग आणि घाट अहिल्याबाईंच्या प्रेमपूर्वक योगदानाने आजही दिमागात उभा आहे। अशा या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। आणि तुम्ही या ठिकाणांपैकी कोणत्या ठिकाणाला भेट दिली आहे व देणार आहात ते कमेंटमध्ये नक्की कळवा। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।